मित्रांनो, जय हिंद। आज मी एक उद्योन्मुख कवी प्रकाश बनसोड यांच्या 3 कविता आपल्याला ऐकवणार आहे। कवी प्रकाश बनसोड यांचे काव्यसंग्रह वगैरे प्रकाशित झालेले नाहीत अजूनही, परंतु त्यांच्या ज्या रचना आहेत मी जेव्हा वाचल्या तर त्यांच्या रचना ह्या अत्यंत मुखर आणि अर्थपूर्ण आणि प्रहारात्मक आहे। आज जे घडतं आहे, आज जी सत्यता त्यांनी समोर आणलेली आहे की आंबेडकरी समाजामध्ये काय घडत आहे, आंबेडकरी समाज हा कुठे जात आहे, त्यातील राजकारणी जे आहे हे राजकारण कसे करत आहेत, त्यांचं राजकारण कुठल्या दिशेला जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्याहून जेव्हा उभे होते त्यावेळेस भाऊराव बोरकर हे सुद्धा उभे होते। काँग्रेसने त्यांना उभं केलं होतं आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता। त्यावेळेची स्थिती आणि आजची स्थिती काय, त्याच्यातील साम्यता काय, याबद्दल कवी प्रकाश बनसोड यांनी खरोखरच अत्यंत हृदयस्पर्शी आणि अर्थपूर्ण रचना लिहिलेल्या आहेत। अप्रतिम कविता आहेत, हृदयाला पोचणाऱ्या कविता आहेत। त्यांनी सारं सत्य या कवितेच्या माध्यमातून समोर केलेलं आहे। ते भंडारा जिल्ह्यात बेलाटीला राहतात आणि शेती वगैरे करतात, प्रामुख्याने शेती हा त्यांचा व्यवसाय आहे। तर त्यांची पहिली कविता, त्यांचं शीर्षक आहे आमची लोक। आमची लोक हा त्यांच्या कवितेचा शीर्षक आहे। आमची लोक नेहमीच भाऊराव बोरकरांना शिव्या देत असतात। आमची लोक नेहमीच भाऊराव बोरकरांना शिव्या देत असतात आणि राजकीय आरक्षणाची तिकीट निघाली की मात्र त्याच्याच गावाला जात असतात। फरक एवढाच की पूर्वी येसकरीची घुंगराची काठी वाजवून आता मात्र बाबासाहेबांचा फोटो गळ्यात लटकवून सत्तेचा घास तुकडा द्यावो मायबाप म्हणून खुर्चीची भीक मागतानी गुलामीचे पोवाडे गात असतात। आमची लोक नेहमीच भाऊराव बोरकरांना शिव्या देत असतात आणि राजकीय आरक्षणाची तिकीट निघाली की मात्र त्याच्याच गावाला जात असतात। अरे आता तरी तुम्ही गुलामीची कात टाकली पाहिजे। तुमच्याच सांस्कृतिक बापानं दिलंय तुम्हाला राजकीय स्वातंत्र्याचं महादान। किमान त्याची तरी थोडी लाज राखा। आमची लोक नेहमीच भाऊराव बोरकरांना शिव्या देत असतात। धन्यवाद मित्रांनो।